हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं स्मार्ट होम मेकर मराठी व्लॉग्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। दुपारची वेळ आहे, सगळ्यांचं लंच झालेलं आहे आणि त्यानंतर मी आपल्या गार्डनमध्ये थोडंसं गार्डन रिलेटेड काम करण्यासाठी आलेली आहे। या ठिकाणी पाहू शकता आपल्या मोगऱ्याला सुंदर अशी फुलं आलेली आहेत, भरपूर अशा कळ्या आलेल्या आहेत। आपल्या घरातील प्रत्येक सणवार असो, छोटे मोठे कार्यक्रम असो, मोगऱ्याच्या फुलाशिवाय, मोगऱ्याच्या गजऱ्याशिवाय आपला साज शृंगार सुद्धा कंप्लीट होत नाही। मोगऱ्याचा फुलं येण्याचा मुख्य हंगाम असतो तो म्हणजे उन्हाळा आणि पावसाळा। मार्च ते मे मध्ये तर खूप फुले येतात मोगऱ्याला, पण या ठिकाणी पावसाळ्यामध्ये सुद्धा आपल्या मोगऱ्याला बघा भरपूर अशी फुलं आलेली आहेत, कळ्या सुद्धा आलेल्या आहेत। आपण जर या झाडाची योग्य काळजी घेतली तर हे झाड भरभरून अशी फुलं देतं। मोगऱ्याच्या झाडाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सूर्यप्रकाश। या झाडाला 6 ते 8 तास सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते, त्यामुळे आपल्या घरी मोगऱ्याची कुंडी असेल तर ती अशा ठिकाणी ठेवा की ज्या ठिकाणी 6 ते 8 तास तरी त्या ठिकाणी सूर्यप्रकाश येईल। त्याचप्रमाणे मोगऱ्याच्या झाडाला खताची सुद्धा आवश्यकता असते, कारण मोगरा हे एक फुलं झाड आहे। कळ्या येण्यासाठी, फुलं तयार होण्यासाठी त्याला मातीमधून व्यवस्थित न्यूट्रिशन मिळणे सुद्धा गरजेचे आहे। त्यामुळे मोगऱ्याच्या झाडाला 15 दिवसातून एकदा कंपोस्ट, व्हर्मी कंपोस्ट यासारखी सेंद्रिय खते 2 ते 3 चमचे एका कुंडीमध्ये दिली तर आपल्या झाडाला व्यवस्थित कळ्या येतात, फुलं येतात। मोगऱ्याच्या झाडाची छाटणी करणे सुद्धा गरजेचे आहे। पावसाळ्याच्या सुरुवातीला सुद्धा छाटणी केली तर भरपूर अशा फांद्या फुटतात आणि प्रत्येक ब्रँचला कळ्या आणि फुलं येतात। त्यामुळे योग्य वेळी छाटणी करणे सुद्धा गरजेचे आहे। त्याचप्रमाणे मोगऱ्याच्या झाडाला पाणी देताना सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे, कारण जास्त प्रमाणात जर पाणी देण्यात आलं तर याची मुळे कुजतात आणि झाडाची पाने पिवळी पडतात, कधी कधी पूर्णतः झाड खराब होतं। त्यामुळे झाडाला योग्य प्रमाणात पाणी द्यायचे, म्हणजे कुंडीमध्ये जर खूप ओलसर माती असेल तर पाणी द्यायचं नाही। कुंडीतील माती थोडीशी कोरडी पडलेली वाटली की मग आपण पाणी द्यायचं। मोगऱ्याच्या प्लांटला अशा पद्धतीने भरपूर सूर्यप्रकाश, योग्य वेळी पाणी दिलं आणि खतं दिले तर आपल्या झाडाला सुद्धा भरपूर असे कळ्या आणि फुलं येतात। आपल्या गॅलरीमध्ये, त्याचप्रमाणे घराच्या एंट्रन्सला, घरामध्ये सगळीकडे भरपूर प्लांट्स आहेत। 15 दिवसातून एकदा मी प्रत्येक प्लांट मधील कुंडीतील माती मोकळी करून घेते। कुंडीतील माती मोकळी केल्यामुळे झाडांच्या मुळांना पुरेशी हवा मिळते, ऑक्सिजन मिळतो, पाणी सुद्धा व्यवस्थित खालच्या मातीच्या थरापर्यंत झिरपलं जातं। त्याचप्रमाणे कुंडीमध्ये गवत आलं असेल, तण आले असेल तर ते सुद्धा निघून जातं। त्यामुळे 15 दिवसातून एकदा झाडांची मशागत जर आपण व्यवस्थित केली तर आपली झाडे हिरवीगार आणि टवटवीत दिसतात। बरेच असे प्लांट्स आहेत ते मी पाण्यामध्ये सुद्धा लावलेले आहेत। अशा प्रकारे हे 2 मनी प्लांट्स आहेत, ते मी काचेच्या बरणीमध्ये लावलेले आहेत, त्याला मुळे सुद्धा आलेली आहेत। अशा पद्धतीने झाडं जेव्हा आपण पाण्यामध्ये लावतो तेव्हा आठवड्यातून 2 वेळा आपल्याला त्यातील पाणी चेंज करावे लागते। घराच्या एंट्रन्सला म्हणजे मुख्य प्रवेशद्वारासमोर सुद्धा मी बरीच प्लांट्स लावलेले आहेत, त्याची सुद्धा मी अशा प्रकारे मशागत करून घेणार आहे। आपण जर व्यवस्थित प्लांटची काळजी घेतली तरच ते हिरवेगार आणि टवटवीत राहतात। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।